बदलापूर शहर परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभागाने मोठी कारवाई केली आहे। आरटीओची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तसेच शालेय बस वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रिक्षा, ओमनी आणि 20 आसनी वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत वाहन चालक आणि मालकांकडून एकूण 1,36,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। कल्याण विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकोल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलापूरमधील विविध मार्गांवर तपासणी मोहीम राबवली। वाहनांकडे आवश्यक आरटीओ परवाने आहेत का, वाहनातील आसन क्षमता किती आणि त्यानुसार विद्यार्थी घेतले आहेत का, चालकाकडे वैध अनुज्ञप्ती आणि नामफलक आहे का, तसेच वाहनात विद्यार्थी सेविका किंवा सेवक आहे का याची काटेकोर तपासणी करण्यात आली। या तपासणीत 13 वाहनांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचं आणि शालेय बस वाहतूक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आढळलं। मोटार वाहन शालेय बस वाहतूक नियमन 2011 आणि मोटर वाहन कायद्यानुसार तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली। यापूर्वी अशाच प्रकारे 30हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली होती। दरम्यान बदलापूरमधील एका वाहन चालकाने वाहनातच अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याच्या घटनेनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून नियमबाह्य विद्यार्थी वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत। ही मोहीम पुढील काळात कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातही राबवली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकोल यांनी दिली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बदलापूर।